मुलांचं या ठिकाणी स्वागत आहे। तर आज आपण तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जो टॉपिक आहे त्यातला पुढचा पॉईंट आपण घेऊया। तर गेल्या लेक्चरला आपण पाहिलं होतं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी। तर काय असते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी? तर असे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात की ते काय करतात, त्या लाईटला रोटेट करतात, त्यांना म्हणायचं ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी। मग त्यामध्ये दोन प्रकारचे असतात सबस्टन्स, एक आहे डेक्स्ट्रो, एक आहे लिव्हो। डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय असं, द सबस्टन्स विच कॅन रोटेट द पीपीएल लाईट टुवर्ड्स द राईट साईड इज कॉल्ड ॲज डेक्स्ट्रो रोटेटरी। आणि व्हॉट इज अ लिव्हो रोटेटरी? द सबस्टन्स विच कॅन रोटेट पीपीएल लाईट टुवर्ड्स द लेफ्ट साईड, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज लिव्हो रोटेटरी। आता एखादा सबस्टन्स ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही कसं ओळखायचं रे? गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की त्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट करावं लागतं। लॅबमध्ये जाऊन जे पोलरीमीटर आहे त्या पोलरीमीटरमध्ये आपल्याला ते चेक करावं लागतं आणि मेजर करावं लागतं। पण एखादा मॉलिक्यूल पाहूनसुद्धा आपण ओळखू शकतो की तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही। कसं ओळखायचं? तर त्यामध्ये दोन पॉईंट फार महत्त्वाचे आहेत। पहिला पॉईंट त्यामध्ये आहे की त्यामध्ये कायरल कार्बन असणं गरजेचं आहे। कायरल कार्बन म्हणजे काय असं, ज्या कार्बनभोवती चारही ग्रुप वेगळे असतात अशा कार्बनला काय म्हणायचं, कायरल कार्बन। आणि हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा असला पाहिजे, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असायला पाहिजे, मग ते एकमेकांना मॅच नाही व्हायला पाहिजे, तर मग ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतात, बरोबर आहे का? तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठेवा की पहिला आहे की त्या कंपाऊंडमध्ये अनसिमेट्रिकल कार्बन असायला पाहिजे। फॉर एक्झाम्पल बघा, आता हा जो कार्बन आहे हा कंपाऊंड काय नाव आहे, लॅक्टिक ॲसिड। तर हे जे लॅक्टिक ॲसिड आहे तो कसा आहे, ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे। का ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे रे? कारण यामध्ये कोण आहे, कायरल कार्बन आहे यामध्ये। आणि ज्या कंपाऊंडमध्ये कायरल कार्बन असतं अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स, बरोबर आहे का? आता यामध्ये एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एक कायरल कार्बन असेल तर तो कंपाऊंड 100% ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतो। पण जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 2 आणि 2पेक्षा जास्त कायरल कार्बन असतील तर तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह असेलच असं सांगता येत नाही। मग त्यावेळेस आपल्याला काय चेक करावं लागेल, त्या मॉलिक्यूलची जे प्लेन ऑफ सिमेट्री आहे आणि सेंटर ऑफ सिमेट्री आहे ते आपल्याला चेक करावे लागेल। आता काय असं हे प्लेन ऑफ सिमेट्री आणि सेंटर ऑफ सिमेट्री ते बघूया आपण। काही एक्झाम्पल घेऊया आपण। फॉर एक्झाम्पल्स मिथेन। काय फॉर्म्युला आहे मिथेनचा, CH4। आता हा जो मॉलिक्यूल आहे कसा असतो रे, कार्बन बघा 4 हायड्रोजन आहेत, टेट्राव्हॅलन्सी आहे जे, हा हायड्रोजन एक आहे, हा एक हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन्स आणि हा एक हायड्रोजन्स, बरोबर आहे का? तर हा मिथेन मॉलिक्यूल आहे। आता हा जो मिथेन मॉलिक्यूल आहे तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, बरोबर आहे का? कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का चेक करायचं आणि सेंटर ऑफ सिमेट्री आहे का चेक करूया आपण। आता पहिल्यांदा बघूया प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे काय असतं। आता यामध्ये बघा हा जो कार्बन आहे त्या कार्बनला 4 बॉन्ड आहेत। आता हा मॉलिक्यूल कसा आहे, टेट्राहायड्रल आहे, म्हणजे 3 डायमेन्शनल त्याचं स्ट्रक्चर असतं। ॲक्च्युली हे जे 2 हायड्रोजन आहेत ते एका प्लेनला असतात आणि हा जो हायड्रोजन आहे तो या कार्बनच्या आतल्या साईडला आहे। फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे, हा हायड्रोजन या साईडला आहे, म्हणजे आपल्याकडे येत आहे, तुमच्याकडे असा हायड्रोजन येत आहे हा, आणि हा हायड्रोजन तो त्या फळ्यामध्ये जात आहे, म्हणजे फळ्याच्या पाठीमागं हायड्रोजन आहे आणि हा समोर आहे, आणि हे 2 एका प्लेनला आहेत। म्हणजे या ठिकाणी 2 प्लेन आहेत, एक आहे हा प्लेन म्हणजे हा आपला ब्लॅक बोर्ड्स व्हाईट बोर्ड्स, हा एक प्लेन आहे, त्या प्लेनला कोण आहेत रे, हे 2 हायड्रोजन आहेत एका प्लेनला, आणि दुसरा प्लेन कुठला आहे, हे 2 हायड्रोजन्स एक आतमध्ये आहे। जर इथून होल पाडलं आणि एक बॉन्ड तयार केला तर तो त्या व्हाईट बोर्डच्या आतमध्ये हायड्रोजन बॉन्ड असणार आहे, आणि हा हायड्रोजन बॉन्ड या साईडला असणार आहे। म्हणजे हा एक प्लेन, म्हणजे हा एक प्लेन असणार आहे याप्रमाणे, म्हणजे हा एक प्लेन आणि हा एक प्लेन्स, असे 2 प्लेन आहेत। तर त्या 2 प्लेनला आपल्याला चेक करायचं आहे की प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही। कसं करायचं बघा, तर काय करायचं, सेंटरमधून कट करायचं। पहिल्यांदा हा प्लेनचा जर विचार केला आणि इथून जर ब्रेक केला आपण, कट केलं सेंटरमधून, तर 2 इक्वल पार्ट तयार होतात, आणि जर 2 इक्वल पार्ट तयार होत असतील
तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे या ठिकाणी. बघा कट करू शकतो आपण, वर हायड्रोजन खाली हायड्रोजन इक्वल पार्ट आहेत. या प्लेनला कट करा, इथून जरी कट केलं तरी 2 हायड्रोजन आहेत. म्हणजे दोघांपैकी कुठल्याही एका प्लेनला जरी प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो मॉलिक्यूल ऑप्टिकली कसा असणार आहे, इनॅक्टिव्ह असणार आहे. तर हा जो मिथेन आहे तो कसा आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण, मिथाइल क्लोराइड्स. सेकंड एक्झाम्पल्स, मिथाइल क्लोराइड्स. तो कसा असेल स्ट्रक्चर बघा. ओके, तर हा मिथाइल क्लोराइड आहे याप्रमाणे. आता हा ऑप्टिकल ॲक्टिव्ह काय नाही कसं ओळखायचं, तर त्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही चेक करायचं आपल्याला. आता या दोघांमध्ये विचार करूया. या प्लेनला जर कट केला आपण इथून तर 2 इक्वल पार्ट तयार होतात. म्हणजे यामध्ये काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. या प्लेनला आहे का या दोघांमध्ये, इथून कट केलं तर या ठिकाणी नाही, पण या प्लेनला आहे. कुठल्याही एका प्लेनला जरी प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो मॉलिक्यूल कसा असणार आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे. म्हणजे या ठिकाणी पण कोण आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. प्लेन ऑफ सिमेट्री म्हणजे हा मॉलिक्यूल ऑप्टिकली कसा असणार, इनॅक्टिव्ह असणार आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. तिसरे एक्झाम्पल, क्लोरोफॉर्म, CHCl3. हा मॉलिक्यूल आहे. आता हा मॉलिक्यूल यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का नाही चेक करायचं आहे. या प्लेनला तर नाही, जर इथून कट केला तरी इक्वल पार्ट नाही, पण या प्लेनला आहे. जर या प्लेनला कट केला आपण इथून तर 2 इक्वल पार्ट तयार होतात. म्हणजे या ठिकाणी कसं आहे, हे प्लेन ऑफ सिमेट्री आहे या ठिकाणी. म्हणजे हा ऑप्टिकल कसा आहे, इनॅक्टिव्ह आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा कंपाऊंड आहे सायक्लोहेक्झेन, या कंपाऊंडचं नाव आहे. आता हा यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का रे, बघा बरं. जर इथून आपण कट केलं तर 2 इक्वल पार्ट तयार होतील. म्हणजे या ठिकाणी पण कोण आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. असं पण कट करू शकतो आपण, 2 इक्वल पार्ट तयार होतात. त्यानंतर असं पण कट करू शकतो, 2 इक्वल पार्ट तयार होतात. बरोबर आहे का. म्हणजे या ठिकाणी प्लेन ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. अजून एक कंपाऊंड घेऊया. हा मॉलिक्यूल कसा आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे का यामध्ये, आहे. जर इथून कट केला आपण तर 2 इक्वल पार्ट तयार होतील. म्हणजे या ठिकाणी प्लेन ऑफ सिमेट्री आहे. इथून पण करू शकतो, या बाजूने आपण इथून पण करू शकतो. म्हणजे या ठिकाणी प्लेन ऑफ सिमेट्री आहे यामध्ये. म्हणजे हा मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की एखादा मॉलिक्यूल ऑप्टिकली ॲक्टिव्ह आहे का नाही. तर त्यातला आहे प्लेन ऑफ सिमेट्री. जर त्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असेल तर तो ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे. आणि दुसरा आहे सेंटर ऑफ सिमेट्री. आता सेंटर ऑफ सिमेट्री काय आहे ते बघूया आपण. आता सेंटर ऑफ सिमेट्री काय असतं यामध्ये बघा. ओके, हा सेंटर आहे आणि या सेंटरमधून जर तुम्ही इक्वल डिस्टन्सनं अपोजिट डायरेक्शनला गेला आणि त्यामध्ये जर सेम ग्रुप असतील, बघा जर सेंटरमधून तुम्ही अपोजिट डिस्टन्सला इक्वल डिस्टन्सला सेम ग्रुप असतील तर तो मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे. इकडून यामध्ये गेला तुम्ही या बाजूला इक्वल डिस्टन्सला, इथं सेम ग्रुप असतील तर यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे. इकडून याप्रमाणे दाखवू शकतो आपण.
इथं पण काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे का दोन्ही बाजूला सेम ग्रुप आहेत, म्हणजे अपोजिट साईडला सेम ग्रुप असतील तर त्या मॉलिक्यूलमध्ये काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे. काही एक्झाम्पल घेऊया आपण. आता हा मॉलिक्यूल आहे. आता या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे का चेक करायचं आपल्याला. कसं करू शकतो बघा, सेंटर कोण आहे, हा सेंटर आहे. इथून जर अपोजिट डायरेक्शन गेलो आपण, अपोजिट आणि इक्वल ग्रुप असतील तर काय असतं, सेंटर ऑफ सिमेट्री आहे. बघा अपोजिट साईडला दोन सेम ग्रुप आहेत. इकडं पण चेक करू शकता, इकडं पण आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं पण हायड्रोजन आहे. म्हणजे यामध्ये काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे. बरोबर आहे का, सेंटर ऑफ सिमेट्री यामध्ये आहे. आणि हा मॉलिक्यूल असा आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता याच्या अपोजिट करूया आपण. याच्या अपोजिट काय होईल रे या ठिकाणी बघा, हा सेंटर आहे, इथून इकडे गेला मिथाइल ग्रुप, अपोजिट आला हायड्रोजन. सेम ग्रुप आहेत करे, नाही. इकडून या साईडला मिथाइल, या साईडला हायड्रोजन, म्हणजे यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नाही. तर काय आहे या ठिकाणी, इथून जर कट केलं तर दोन इक्वल पार्ट तयार होतील. म्हणजे यामध्ये सेंटर ऑफ सिमेट्री नाही, तर काय आहे, प्लेन ऑफ सिमेट्री आहे. यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे. ऑप्टिकल मॉलिक्यूल कसा आहे, इनॅक्टिव्ह आहे. या दोन्हीपैकी कुठलं जरी असेल, प्लेन ऑफ सिमेट्री असेल, सेंटर ऑफ सिमेट्री असेल, तरी तो मॉलिक्यूल कसा असेल, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह असेल. तर दोन्ही चेक करायचं. कधी चेक करायचं, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 2 आणि 2 पेक्षा जास्त कायरल कार्बन असतील त्यावेळेस आपल्याला चेक करायचं आहे. एकच मॉलिक्यूल असेल चेक करण्याची आवश्यकता नाही. ओके, पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. आता हा मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे का बघावर. हा सेंटर आहे, इथून इकडं मिथाइल, या बाजूला मिथाइल, इथून इथं हायड्रोजन, या बाजूला हायड्रोजन. म्हणजे यामध्ये काय आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह मॉलिक्यूल आहे. बरं आहे का. अजून एक्झाम्पल घेऊया. या मॉलिक्यूलमध्ये सेंटर ऑफ सिमेट्री आहे का चेक करा बरं. हा सेंटर, या बाजूला ॲसिडिक ग्रुप, या बाजूला पण ॲसिडिक ग्रुप, इकडं मिथाइल, इकडं मिथाइल. म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे, सेंटर ऑफ सिमेट्री आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह. ठीक आहे. तर बरेच एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत की सेंटर ऑफ सिमेट्री काय आहे आणि प्लेन ऑफ सिमेट्री काय आहे, हे दोन्ही आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर हे दोन जर असतील एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तर तो मॉलिक्यूल कसा असणार आहे, ऑप्टिकल इनॅक्टिव्ह असणार आहे. ओके, पुढचा पॉईंट घेऊया आपण, इनॅन्शिओमर्स. आता इनॅन्शिओमर्स काय आहे बघूया आपण तो पॉईंट्स. इनॅन्शिओमर्स लॅक्टिक ॲसिड आहे, हा मिरर आहे, ओके. हा डेक्स्ट्रो असेल तर काय असणार, हा लिओ असणार आहे. तर इनॅन्शिओमर्स काय असतं, व्हॉट इज इनॅन्शिओमर्स, तर त्याचे काय पॉईंट आहेत बघा.
पहिला पॉईंट आहे यामध्ये इनॅन्शिओमर्स काय असतं, इट इज अ स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ आयसोमर्स. तर हे मॉलिक्यूल कसे असतात, स्टेरिओ आयसोमर्स असतात. व्हॉट इज अ स्टेरिओ आयसोमर्स, काल बघितलेलं आहे आपण एखाद्या लेक्चरमध्ये. व्हॉट इज अ स्टेरिओ आयसोमर्स, द मॉलिक्यूल विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला, बट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ॲटम आर डिफरंट, दॅट इज कॉल्ड एज स्टेरिओ आयसोमर्स. म्हणजे असे काही मॉलिक्यूल असतात की त्या मॉलिक्यूलमध्ये त्या दोघांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतं. मग काय डिफरन्स असतं रे दोघांमध्ये, जे ॲटमची अरेंजमेंट आहे त्यामध्ये डिफरन्स असतं. तर अशा मॉलिक्युलर स्टेरिओ आयसोमर्स आपण म्हणू शकतो. म्हणजे इनॅन्शिओमर्स कशा असतात, स्टेरिओ आयसोमर्स असतात ते. बघा बरं यामध्ये काय फरक आहे दोघांमध्ये, सगळं सेम आहे दोघांचा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चर पण सारखं आहे, पण यामध्ये जे ॲटमची अरेंजमेंट आहे ते कशा आहे, एकमेकांच्या अपोजिट आहेत. म्हणजे हा मॉलिक्यूल जर मी मिरर समोर धरला तर तो कसा दिसेल आपल्याला, याप्रमाणे दिसेल. म्हणजे हे दोन मॉलिक्यूल एकमेकांच्या कशा आहेत, मिरर इमेजेस आहेत. ओके. तर पहिला पॉईंट आहे इनॅन्शिओमर्स काय असतात, इट इज अ स्टेरिओ आयसोमर्स. सेकंड पॉईंट बघू यामध्ये, इट इज नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेज. म्हणजे हे मॉलिक्यूल कसे असले पाहिजे, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असतात. काय रे याचा अर्थ, जर हा मॉलिक्यूल घेतला मी आणि याच्यावर ठेवला तर ते एकमेकांना मॅच होत नाहीत. फॉर एक्झाम्पल मग सांगितलं दोन हँड कसे आहेत आपले, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत. जर मी हा हँड या हँडवर ठेवला तर तो मॅच होईल का रे, होणार नाही मॅच. याचा थंब या साईडला असेल, याचा थंब या साईडला असेल. म्हणजे हे जे दोन हँड आहेत हे कसे आहेत, नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत. म्हणजे हा जर हँड मी आरशासमोर धरला तर आरशामध्ये कसा दिसेल, याच्या अपोजिट दिसणार आहे. यांना म्हणायचं नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस. तर इनॅन्शिओमर्स अशा असतात. तिसरा पॉईंट यामध्ये बघा, इकडे घेतो तिसरा पॉईंट, इट रोटेट प्लेन पोलराइज्ड लाइट in equally but in opposite direction. म्हणजे काय होतं, हे जे दोन मॉलिक्यूल आहेत हे दोघं पण काय करतात रे, ते जे PPL लाईट आहे त्याला रोटेट करतात, पण कसे करतात, अपोजिट डायरेक्शनला. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल हा जर डेक्स्ट्रो असेल तर तो काय करेल, त्या PPL लाईटला कुठल्या दिशेला फिरवेल, उजव्या साईडला, या डायरेक्शनला क्लॉकवाईज फिरवेल. आणि हा कसा फिरवेल रे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दोघं पण रोटेट करतात PPL लाईटला, पण त्याचे जे डायरेक्शन आहे, डायरेक्शन कशी असते, अपोजिट असेल. समजा हा +50 डिग्रीनं तो त्या लाईटला फिरवत असेल तर हा कसा फिरवेल, -50 डिग्री. म्हणजे अँगल ऑफ रोटेशन दोघांचा सेम आहे, पण काय वेगळं आहे रे, डायरेक्शन वेगळे आहे. ओके. पुढचा पॉईंट आहे, इट हॅज सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. आणि दोघांचं काय सेम असतं रे, फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी दोघांची सेम असतं. आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय काय येतं, त्यांचा बॉइलिंग पॉईंट सेम असतं, त्यांचा मेल्टिंग पॉईंट सेम असतं, त्यांची डेन्सिटी सेम असते, त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम असतं. तर सगळं सेम असतं. आणि त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी पण सेम असतात. आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय सेम असतं, त्यांची जी रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ वॉटर, रिॲक्शन विथ अमोनिया, रिॲक्शन विथ एअर, हे सगळं कसं असतं, सेम असतं. पण जर हे मॉलिक्यूल या मॉलिक्यूलला त्यांच्यासारखेच मॉलिक्यूल जर भेटले, म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल जर दोघांची रिॲक्शन झाली तर त्यावेळेस या दोघांमध्ये थोडा डिफरन्स दिसू शकतं. अदरवाईज त्या दोघांचं सगळं सेम असतं. तर हे झालं इनॅन्शिओमर्स. बघा मी अजून रिपीट करतोय, इनॅन्शिओमर्स काय असतात. तर पहिला पॉईंट आहे, इट इज अ स्टेरिओ आयसोमर्स. तर हे स्टेरिओ आयसोमर्स असतात. त्यानंतर इट इज अ नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस आहेत, ते मॅच होत नाहीत एकमेकांना, मिरर इमेजेस असतात. दोघं पण काय करतात, PPL लाईटला रोटेट करतात, पण जे अँगल ऑफ रोटेशन आहे ते कसं असतं, एकमेकांच्या अपोजिट असतं.
आणि चौथा पॉईंट आहे की त्यांची फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी सेम असते. पण ज्यावेळेस ते त्यांच्यासारखे मॉलिक्यूल त्यांना भेटतात, म्हणजे ज्यावेळेस ऑप्टिकल मॉलिक्यूलवर रिॲक्शन होते, त्यावेळेस काय होतं, त्यांची जे केमिकल प्रॉपर्टीमध्ये थोडा बदल दिसतो. ओके, तर हे झालं इन एन्शुमर्स. ठीक आहे. तर पुढचा पॉईंट घेऊया आपण यामध्ये. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. टर्टरिक ॲसिड. काय फॉर्म्युला आहे त्यांचा? हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये दोन अनसिमेट्रिकल कार्बन आयटम आहेत या मॉलिक्यूलमध्ये. पहिला हा आणि हा दुसरा, म्हणजे दोन कायरल सेंटर आहेत. मगाशी मी रिपीट केलेलं आहे तुम्हाला की एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एकच कायरल सेंटर असेल तर 100% तो कसा असतो, ऑप्टिकल ॲक्टिव्ह असतो. पण जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 2 आणि 2पेक्षा जास्त मॉलिक्यूल असतील, कायरल मॉलिक्युल्स, तर त्यावेळेस काय चेक करायचं आपल्याला? दोन गोष्टी चेक करायच्या आहेत. एक आहे प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, आणि दुसरा आहे सेंटर ऑफ सिमेट्री आहे का. जर हे असतील तर तो ऑप्टिकल कसा असणार, इनॲक्टिव्ह असणार आहे. यामध्ये आपण चेक करूया. बघा बरं, जर इथून कट केलं मी सेंटरमधून कट केलं तर दोन इक्वल पार्ट तयार होतील. बघा बरं, वर OH आहे, खाली OH, सेम ग्रुप आहेत, है नाही. म्हणजे कट केल्यानंतर काय होतं, दोन इक्वल पार्ट या ठिकाणी तयार होतील. त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा असणार, ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असणार आहे. अशा कंपाऊंडला म्हणायचं मेझो कंपाऊंड्स. मेझो कंपाऊंड म्हणायचं. व्हॉट इज अ मेझो कंपाऊंड्स? द कंपाऊंड विच आर ॲक्च्युअली ऑप्टिकल ॲक्टिव्ह बट ड्यू टू प्लेन ऑफ सिमेट्री दे आर ऑप्टिकल इनॲक्टिव्ह. ॲक्च्युअली हे ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल असायला पाहिजे, पण त्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असल्यामुळं ते ऑप्टिकल इनॲक्टिव्ह असतात. अशा मॉलिक्यूलला काय म्हणायचं, मेझो कंपाऊंड्स. बरोबर आहे का. आता सेम एक्झाम्पल घेऊया, फक्त हे चेंज करूया आपण. बघा बरं, काय चेंज केलं रे मी, फक्त OH इकडे जोडला, H इकडे जोडलेला आहे, आणि हा मॉलिक्यूल आपल्याला चेक करायचा आहे ऑप्टिकल ॲक्टिव्ह आहे का नाही. तर बघा, जर इथून मी हा कट केला तर दोन इक्वल पार्ट तयार होतील का रे, नाही होणार. त्यामुळे हा मॉलिक्यूल कसा असणार, ऑप्टिकल ॲक्टिव्ह असणार आहे हा मॉलिक्युल्स. ओके, तर हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा. तर आपल्याला बघायचं आहे वेज डॅश फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. हे दोन फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी किती आहे, टेट्रा व्हॅलन्सी आहे. म्हणजे कार्बन भोवती 4 मॉलिक्यूल असतात. कसे असतात मगाशी सांगितलं तुम्हाला मी की 2 एका प्लेनला असतात आणि 2 एका प्लेनला असतात. बरोबर आहे का. तर आपल्याला हे जे कार्बनचे टेट्रा व्हॅलन्सी आहे, जो टेट्राहायड्रल कार्बन आहे, तो आपल्याला 3D मध्ये दाखवायचा आहे, म्हणजे 3 डायमेन्शनलमध्ये दाखवायचा आहे. त्याला म्हणायचं वेज अँड डॅश फॉर्म्युला. आता कसं दाखवायचं 3 डायमेन्शनलमध्ये, बघा एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. लॅक्टिक ॲसिड घेऊया. ओके, ओके, समजा हा मॉलिक्यूल आहे. आता कसं रिप्रेझेंट करायचं हा, तर यामध्ये बघा हे जे 2 आहेत ते एका प्लेनला आहेत, हे 2 मॉलिक्युल्स. आणि हा मॉलिक्यूल कसे आहेत, हा जो डॅशनं दाखवलेला आहे, डॅशनं,
तो बॉन्ड कसा आहे, फॉर एक्झाम्पल इथं सेंटरला कार्बन आहे आणि या साईडला कोण आहे, मिथाईल आहे, या साईडला ॲसिड आहे. आणि हायड्रोजन कसं असतं, तर असा बॉन्ड असतो, म्हणजे याप्रमाणे माझ्याकडे हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन्स, आणि OH या बाजूला असतं, म्हणजे असा बॉन्ड आहे तो. म्हणजे OH तुमच्याकडे आहे आणि H त्या फळ्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे या प्लेनच्या बिलो म्हणजे आतमध्ये एक बॉन्ड आहे आणि अबाव म्हणजे तुमच्या साईडला एक बॉन्ड आहे. असं हे 3 डायमेन्शनमध्ये असतं. याला म्हणायचं वेज अँड डॅश. याला वेज म्हणायचं आणि याला डॅश म्हणायचं. तर हे आपण 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल दाखवू शकतो. ॲक्च्युली व्हाईट बोर्डवर 3 डायमेन्शनल इमॅजिन करणं थोडं अवघड आहे, पण ते जे मॉडेल आहेत तुम्ही बघू शकता नेटवर वगैरे, जर आपल्याकडे मॉडेल अवेलेबल झालं तर आपण ते तुम्हाला मी दाखवतो की कसे मॉलिक्यूल असतात 3Dमध्ये. ओके. आता हा जो आणि मगाशी सांगितलं की हा कायरल कार्बन आहे. का कायरल कार्बन आहे रे, कारण या कार्बनमध्ये 4 ग्रुप असे आहेत, डिफरंट आहेत. आता कायरल मॉलिक्यूल एकटा नसतो, तो पेअर्समध्ये असतं. दुसरा मॉलिक्यूल कसा असेल, त्याचा मिरर इमेजेस असेल, म्हणजे याप्रमाणे असणार आहे. याप्रमाणे हा डेक्स्ट्रो असेल तर हा कसा असतं, लिओ असतं. तर हे झालं वेज अँड डॅश फॉर्म्युला. तर याप्रमाणे आपण दाखवू शकतो. आता फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय असतं रे, आता हे जे वेज डॅश फॉर्म्युला आहे त्याचं आपण फिशरमध्ये दाखवू शकतो. आता फिशरमध्ये कसं दाखवायचं, फार सिंपल आहे. तर यामध्ये काय करायचं, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची, म्हणजे क्रॉस ड्रॉ करायचं. आणि काय करायचं यामध्ये, आता मॉलिक्यूल कसे मेन्शन करायचे, कसे स्पॉट करायचे यामध्ये, तर काय करायचं आपण इथून बघायचं आपण. ओके, म्हणजे इथून या साईडनं आपण बघायचं. जर इथून आपण बघितलं तर H कुठं असेल, माझ्या राईट साईडला असणार आहे H, आणि OH कुठं असणार, माझ्या लेफ्ट साईडला असणार आहे. बरं आहे का. म्हणजे ॲक्च्युली मॉलिक्यूल असे असतात बघा, म्हणजे राईट साईडला कोण असणार, इथून बघा, मी जर इथून पाहिलं, या दोघांच्या मध्ये पाहायचं, वेज आणि डॅशच्या मध्ये, हायड्रोजन कुठं दिसतोय माझ्या राईट साईडला, OH कुठं दिसतोय माझ्या लेफ्ट साईडला. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण हायड्रोजन राईट साईडला, OH लेफ्ट साईडला. सिंपल आहे. आणि वरचे ग्रुप आहे तसं लिहायचे, हे ॲसिडवर आणि मिथाईल ग्रुप याप्रमाणे. तर हा झाला फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याप्रमाणे दाखवू शकतो. एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. हॉरिझॉन्टलला हे 2 ग्रुप मेन्शन करायचं आणि व्हर्टिकलला हे 2 ग्रुप मेन्शन करायचं. म्हणजे हॉरिझॉन्टल असतील आणि हे व्हर्टिकल असतील. आणि ते ग्रुप लिहिताना कसं करायचं, या दोघांच्या मध्ये पाहायचं आपण. जे राईट साईडला आहे ते राईट साईडला लिहायचं, जे लेफ्ट साईडला आहे ते लेफ्ट साईडला लिहायचं. तर अशा प्रकारे आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला लिहू शकतो. म्हणजे आपण वेज आणि डॅशचं फिशरमध्ये रूपांतर करू शकतो. हे कसं लिहू शकतो बघा बरं, कुठून पाहायचं, इथून पाहायचं. जर इथून मी बघितलं तर H माझ्या कुठं असणार आहे रे, लेफ्ट साईडला असणार आहे. OH कुठं असणार आहे, राईट साईडला असणार आहे. म्हणजेच कसं येणार ग्रुप बघा, याप्रमाणे असणार आहे. तर हे झालं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. अजून एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही थोडं ट्राय करा, पाऊज करा आणि ट्राय करू शकता तुम्ही. दुसरं एक्झाम्पल घेऊया, 2 क्लोरोब्युटेन्स. ओके, तर पहिल्यांदाच आपण वेज डॅश फॉर्म्युला लिहूया 2 क्लोरोब्युटेनचं. ओके, हा एक असणार, त्याचं मिरर इमेजेस कसं असणार, याप्रमाणे असणार आहे. तर हा झाला वेज आणि डॅश फॉर्म्युला.
आता हे जर रूपांतर करायचं तुम्हाला कशामध्ये, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये करायचं आहे. कसं करणार रे, मग अशी ट्रिक सांगितली तुम्हाला की काय करायचं, पहिल्यांदा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आणि कुठले ग्रुप कुठे लिहायचं, कुठून पाहायचं, या दोघांच्या मध्ये इथून पाहायचं. ओके, म्हणजे इथून पाहायचं या दोघांच्या मध्ये. आणि इथून पाहिल्यानंतर एच कुठं असणार, माझ्या राईट साईडला असणार आहे. सी एल कुठं असणार, माझ्या लेफ्ट साईडला असणार आहे. म्हणजे कसं लिहायचं, यामध्ये सी एल राईट साईडला, सॉरी एच राईट साईडला, सी एल लेफ्ट साईडला. टॉपला कोण असणार, मिथाईल ग्रुप. बॉटमला कोण असणार, इथाईल ग्रुप. तर याप्रमाणे आपण लिहू शकतो. हा ग्रुप कसा लिहू शकतो, त्याच्या अपोजिट असणार आहे. तर याप्रमाणे आपण लिहू शकतो. ओके, तर हे झालं वेज आणि डॅश फॉर्म्युला आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ठीक आहे. तर बघा, आज आपण इनॅन्शिओमर्स पाहिलं. इनॅन्शिओमर्स काय असतं, त्यानंतर वेज डॅश फॉर्म्युला काय असतं, त्यानंतर फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला काय असतं, प्लेन ऑफ सिमेट्री काय असतं, सेंटर ऑफ सिमेट्री काय असतं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर जो राहिलेला पार्ट आहे पुढचा, केमिकल रिॲक्शन्स, ते आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.